असंच चाललाय. शेवटचा कार्यक्रम आहे, काही काळजी नसावी. देरना शायरांनी अतिशय सुंदर कार्यक्रम, जसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, जसा त्यांचा स्वभाव आहे, आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाकासमोर चालणारा शाहीर आहे, त्याप्रमाणे त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केलाय. बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि काय कोणास ठाऊक, कालपासून माझा झांजवाला त्यांना लय आवडलेला दिसतोय. सारखं सारखं बोलतात तर ते काय म्हणतात माहिती का, बुवा एकदा खेळला बेटा म्हणतात, झांजवाले म्हणतात ना, तुम्हाला निरोप म्हणतात. सांगितलंय त्यांना मी, बुवा तुम्हाला निरोप आहे, ते म्हणतात एकदा खेळला बेटा. असं बक्षीस भरपूर आहेत मित्रांनो, फार प्रेम करणारी मंडळी आहेत. त्यांनी बुवानी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापेक्षा ज्ञानाने, बुद्धीने, वयाने लहान असे, उंचीन वयसा मोठा आहे का नाही, मापून बघा. मारामारी नाही का. ऐका, नितीनजी मस्कर शारदीय टिपरी नृत्य, या टिपरी नृत्याचे ढोकीपट्टू सुधाकरजी मस्कर यांच्या वतीने आणि नितीन दादा मस्कर यांच्या वतीने 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे माझे मित्र सुरेश कांबळे, नमन कलेतील एक फार मोठं नाव आहे. सुरेशजी कांबळे दादांच्या माध्यमातून रत्न पारखी लोक डावरंगला या गाण्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. माझे ढोलकीपट्टी, माझे झांजवाले बुवा जागरण आहे, ते असं कमजोर पडले तसं समजू नका तुम्ही. जागरण आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यावर शेवटी तो माणूस आहे, मशीन नाही. सचिन बुवा पण माणूस आहे आणि तोही एक माणूस आहे. त्याच्यामुळे थोडासा निश्चितपणे ते झोपेचं किंवा ते ज्या काही गोष्टी, जे जागरणाचा विषय आहे तो निश्चितपणे तुम्हाला दिसेल. हा, काल वैसा चार्जिंग होता, आज थोडीशी चार्जिंग उतरलेली, एवढाच विषय आहे, बाकी काय नाही. हा, तो नशीब चार्ज नव्हता पहिल्या बारीत म्हणून वाचलं तुम्ही, नाही तर झाज घेऊनच आला असता तिकडे. ऐका, सत्यदादा निकम दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आहे तुझ्यासाठी. हा, ते बुवानी सांगितल्याप्रमाणे यांचं नाव आहे दीपक. बुवाला लय आवडतं, तुम्ही जाऊन चिपक घे, जाऊन पप्पी घे, पप्पी. बुवा जर तुमचा मुका घेतला ना तर तुमचं काय करा. आणि माझे मित्रांनो फार प्रेम करणारी मंडळी आहेत. मी सांगतोय, आजारी आहेत, एंजिओप्लास्टी झालेली आहे, तरी सुद्धा दादांची मुलगी आहे. अजूनही दादा मला जेव्हा कार्यक्रमाला येतात अधूनमधून बोलणं होत असतं. रत्नागिरी सिव्हिलला एखादा पेशंट गेला तर मी आवर्जून हक्काने, आपला हक्काचा माणूस तिथे आहे, स्वप्नील दादा मयेकर, आणि 2 वर्षाची त्यांची मुलगी आहे, छोटीशी आहे, नाव ठेवले राधा. सचिन बुवाची गाणी गायल्याशिवाय झोपत नाही, आणि म्हणून दादा आज आजारी असून सुद्धा माझ्या कार्यक्रमाला आलेत, आणि राधा स्वप्नील मयेकरांच्या माध्यमातून 251 रुपयांचं पारितोषिक दादा पुन्हा एकदा मानाचा मोजत घेतोय. सगळं स्तवनापासून घेऊया, स्तवनापासून. नाही अळवणी, मला चॅलेंज ऐका, चॅलेंज घेता. है अगर दूर मंजिल तो क्या, रास्ता भी है मुश्किल तो क्या, है अगर दूर मंजिल तो क्या, रास्ता है भी मुश्किल तो क्या,
रात तारो भरी ना मिले, घर का दीपक दीपक जाऊं चिपक, घर का दीपक जलाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा। शाहीर कुणाशी चॅलेंज करताय? हा, मी तुमच्यासारख्या एक्स्ट्रा हरकती देत नाही. हा, जेवढं आहे तेवढंच देतो. अजूनही सांगतो तुम्हाला, एवढी देण्याची गरज नाही. जिंदगी काय, जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना. एवढं काय करायची गरज आहे? काय एवढा 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 कशाला पाहिजे? तुम्ही सुंदरच गायक आहात, मी अप्रिशिएट करतो, मी मान्य करतो. तुम्ही चांगले गायक आहात, तुम्हाला स्वराचं ज्ञान आहे. एवढा इसके हर दिल को गाना एवढं कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? तुम्ही का असता? तुम्ही मला चॅलेंज केलं, त्याचं मी उत्तर दिलं बघा. अरे नंदना गौरी नंदना, देऊ शकतो उत्तर, वेळ नाही तेवढा. 3 पावणे किती वाजले? 2:15 किती वाजले? 2 पावणे 3ला वारी संपवतोय. ड्युटी का जॉईंट करायची सकाळी. आपला हात दगडाखाली आहे माऊली, काय करायचं? उद्या सकाळी CST ला पोचायचं आहे 10 वाजेपर्यंत. हा, म्हणून एवढा आळवीत नाही राहत. इसे हर दिल काय ना एवढं कशाला? ऐका, नंदना तू गौरी नंदना, हो नंदना नंदना गौरी नंदना, हो नंदना गौरी नंदना, नंदना गौरी नंदना, नंदना गौरी नंदना, नंदना गौरी नंदना, नंदना गौरी नंदना. गण शाहीर, तुमच्या गणाची आणि तुमच्या लेखणीची कीव यावी असा गण. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही मातब्बर कलाकार, तुम्ही वेल एज्युकेटेड शाहीर आहात. तुम्ही काय तुमचा गण, शपथ मला तुमचा गण पादाची चव नाही, त्याला पादाला वैशी चव चांगली असते. हा, निवळी गाव काय काय तुम्ही लिहिलेत गण. ऐका काय गण लिहिलेत. हा, एकट्या निवळी गावावर गणाची कृपा दृष्टी पाहिजे का नाही? आमची गाव आषाढ पडली का? तुम्ही गण काय गाताय? गणाला कशी आळवणी करायला लागते? काय गण तुमचा? अरे ती हा, चैत पाकाचे महिन्याला चाल तुमची काय म्हटले? ही वंदना गणरायाला या निवळी गावाला. का घरात नाही करू शकत? घरात करा, येताना करा, प्रवासात गाडीत करा. गणाला वंदना कुठेही केली जाते. काय तुमचा गण, शपथ आज बुद्धिमत्तेची कीव तुमच्या. मला गण नाही तुमचा आवडला. तुम्ही काही म्हणा, तुम्ही समाजाला विचारा, बाबा आवडला असेल तर तुम्ही तुमचं तुम्हाला, मला नाही. तुम्ही इतके चांगले शाहीर, तुम्ही वेल एज्युकेटेड शाहीर, तुमच्याकडनं ही अपेक्षा. शपथ सांग, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही. मला नाही तुमचा गण आवडलेला. मी एवढ्या दिवसात तुम्हाला बोललो नाही, आज बोलतोय. गवळण शाहिरांची काय रे मोबाईल साऱ्यांना ठाव आहे तुझ्या दुधात आहे पाणी. असंच काहीतरी होतं. याची थोडी तरी शरम घे. ऐका, साऱ्यांना ठाव आहे तुझ्या दुधात आहे पाणी. याची थोडी तरी शरम घे. जो जो बोलतोय तुला तोंडावर, भाषा तुझी ग भाषा तुझी ही नरम घे. मारू नको हा कदम घे, मारू नको हा कदम घे. तुझा पानसट हाय पाणी कम घे. काय शाहीर गवळण आणि डिग्री लावतात. डिग्री
त्या काळात डिग्री होती काय हो? मग मी म्हणू का आता विस्की नको तू रम घे म्हणू का अशा? तेव्हा डिग्री होती का? अरे जमीन होती ना, जमिनीवर दूध टाकलं जायचं. जर ते दूध जिरलं तर पाणी आणि राहिलं तर ते प्युअर दूध. तेव्हा डिग्री नव्हत्या शाही. ही डिग्री तुमच्या बाबांच्या काळात आली. तुमच्या बाबांच्या नंतर त्या काळात आली ती डिग्री. ही कुठेतरी डिग्र्या लावू नका, नाही तर तुमची डिग्री हनन करीन मी. सचिन बुवा म्हणतात ना, काही नाही बोलायचं. डिग्री तेव्हा नव्हती. पाणी म्हणा तुम्ही ठीक आहे, आणि पाणी कमी म्हणा. कम कसं म्हणतात? कमी म्हणा ना. हिंदी कसं बोलणार? मराठी आपण काहीतरी ठेवा थोडीशी. म्हणून म्हणता बघा कसा दिलाय तुम्ही. मी असं म्हणू शकलो असतो, विस्की नको तू रम घे, राहत चढवून एकदम घे, असं म्हणू. दहीहंडीचा विषय काय पोरांनो? काहीतरी तुम्ही हसू नका बा. मला अहो एका एक चढल्याशिवाय दहीहंडी फुटेल का? हात चढवून एकदम घे. कसा दिलाय तो बघा विषय. सचिन बुवा म्हणतात शाहीर, आणि तुम्ही मानता आणि मी तुम्हाला मानतो. असा शाहीर मित्रांनो होणे नाही. मी किती वाईट बोललो ना तरी ह्यांना मला बोलताना मला ह्यांना पंचायत होते, ह्यांना बोलू का? हो, एखादा पौतवाला असताना तर त्याला बरोबर ह्यांना बोलू काय असा प्रश्न पडतो मला. एवढा साधा सरळ सोजवळ माणूस आहे, आणि मग आपल्यालाच लाज वाटते ज्याला आपण एवढं बोलून जर माणूस समोरचा बोलत नाही तर मग आपण आपलीच चूक काढतील ना. समाज काय म्हणेल उद्या की शाहीर काय बोलत नाही आणि सचिन बुवा कळ काढतो. पण गुरुजी एक साथ नमस्ते, आम्हाला पण थोडं समजते. तुमची गुरुजीच आहे ऐका. अजून गाणी नाही. गवळण काय हा ओके. शिंक्यावरती ठेवलं माठ, ती गवळण म्हणते. राधा नाही, मावशीबाई म्हणतात किंवा गवळण म्हणते. रोज तुमच्या नजरेतून मी चोरून लपून हे सगळं मी घेऊन जाते मथुरेला. पण आज मी म्हणते तुम्ही काय खायचंय ते खा. तुम्हाला काय खायचंय ते गार खा, नाही तर गरम खा. गार खा नाही तर गरम खा. काय म्हणते ऐका. शिंक्यावरती ठेवलं माठ, तू स्वतःच एकदा बघून घे. खुली करून मी दिली वाट, मनापासून एकदा जगून घे. अरे गार नको तुला गरम घे. हा मगाशीच विजरण टाकलंय, गरम दूध आहे, थोडस विजरण त्याच्यात टाकलंय, तसाच अडकवून ठेवलाय वरती शिंक्यावर माठ. तो गरमच आहे. गार नको तुला गरम घे, अरे चढवून एकदम घे. गार नको तुला गरम घे, 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 चढवून चढवून एकदम. म्हणजे एकावी एक घे, सुदाम्याला घे, पेंद्याला घे, वाकड्याला घे, बोबड्याला घे. एक घे, नाही तर एकदम घे. गार नको तुला पटला विषय. गार नको तुला गरम घे, चढवून हा एकदम घे. पटला ना? तुला एक नको तर सगळं घे एकदम. पण ती हंडी काढ, गरमच ठेवलंय, आत्ताच्या आत्ता दूध ठेवलेलं आहे, थोडस विरजण टाकलंय. ते व्हायच्या अगोदर तुला काय खायचे ते खाऊन घे. एवढा साधा सरळ विषय. पहिलं गाणं आहे का? पहिलं गाणं. गुरुजी झोप लागायची नाही उद्या सकाळी. ऐका चला चला चला. दिल परदेसी हो गया, दिल परदेसी हो गया.
आलेला आहे रोहन दादा चव्हाण. रोहन दादा, गाणं आवडलं तर तुम्ही निश्चितपणे वरती याल. 2025चे 11 गुलाल ज्या बैल जोडीने घेतलेले आहे ते मोऱ्या आणि मुन्नाचं, मोरा आणि मुन्ना या जोडीचं गाणं झालं पाहिजे असं त्यांची मगाशी फरमाईश होती. एकच येतोय, राजा राणीची जोडी. नांगरणी स्पर्धेला जेव्हा चिखलात सोडिला. रोहन दादा चव्हाण ऐका तुमच्यासाठी. नांगरणी स्पर्धेला आमचा रुपयाचा पण, रुपया बैलाचं नाव काय तुझ्या? रुपेश राजा. त्यांनी मगाशी नाव सांगितलं राजा, त्यांचा पण येतो तुमच्या जोडीला तिकडे. लक्ष ठेवा राजावर आमच्या. रोहन दादा, नांगरणी स्पर्धेला ओ जेव्हा चिखलात सोडिला. पंचक्रोशीत तोड नाही हो, साऱ्या जिल्ह्यात तोड नाही हो, चिपळूण तालुक्यात तोड नाही हो. मोरा मुन्नाच्या जोडीला तालुक्यात तोड नाही हो. मोरा मुन्नाच्या जोडीला या तालुक्यात तोड नाही हो. मोरा मुन्नाच्या जोडीला या तालुक्यात तोड नाही हो. मोरा मुन्नाच्या जोडीला. नांगरणी स्पर्धेला जेव्हा चिखलात सोडिला. नांगरणी स्पर्धेला जेव्हा चिखलात सोडिला. या तालुक्यात तोड नाही हो. मोरा मोराच्या जोडीला या तालुक्यात तोड नाही हो. मोरा मोराच्या जोडीला या तालुक्यात तोड नाही हो. मोरा मोराच्या जोडीला या तालुक्यात तोड नाही हो. मोरा मोराच्या जोडीला. बक्षीस आहे पाहुणाई प्रसन्न वसंत जाबरे निवळी यांचा पब्लिक किंग, लाडाचा पाखरू मुन्ना आणि तुरळचा कारभाऱ्यांचा झेंडा किंग मोरा यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं वारदार पारितोषिक या गाण्यासाठी. रोहन दादा तुम्ही आले नाही. रोहन दादा कुठे? शिट्टी आली बस, शिट्टी आली बस. पहिलं गाणं जास्त त्रास देत नाही ना. त्यांची बुवांची नेहमीची कंप्लेंट असते की शाहीर तुम्ही माझ्या प्रोफेशनवर बोल. म्हणजे तेही बोलतात बुवा तुमचा पोस्ट उघडा राहिला, पोस्ट उघडा राहिला. तो माझा राहिला तरी चालेल, मी कुलूप लावीन त्याला. पण शाहीर म्हणतात की तुम्ही माझ्या प्रोफेशनवर बोलता. असं नाही हो शाहीर. विषय निश्चितपणे आता बघा शक्तितुरा आहे, शक्तितुरा आहे, पण काय भजन कीर्तनाला नाही आलो तर तुम्ही दोघांनी कवाली सुरू करा. तुम्ही आणि तुमचे बंधू. हा, ते कवालीत ही प्रथा आहे. म्हणजे लीड गायकानं गायल्याच्या नंतर खालसा बोलतो तशी तुम्ही आता सुरू करा दोघांनी. आमचं काय म्हणणं नाही. हा, ते दमलं की तुम्ही दमलो की ते दोघांनी सुरू करा तुम्ही. हा, पहिलं गाणं ऐका. पहिलं गाणं कसं देतोय ते ऐका. खदलवतो ऐका. खदलवतो त्यांना लय पण तारास नको, घाबरतील. लांब ना लय. हो, आम्हाला जवळ जायचं आहे. ते व्हायचं लांब आहे. ऐका काय म्हणतो. समजून साध वरती राहतोय चालेल वरती. समजून साध बुवा घालू नका वाद. मला समजून साध. लहान आहेत. लहान असा खांद्यावर बसेल नि कानात समजायचा ना. ऐका समजून साध घालू नका वाद. पडाल ना शाहीर कोड्याला. अहो पडाल ना शाहीर कोड्याला. कस कळत नाही रे, कस कळत नाही येड्याला. वेद बोलाया लावील मी या रेड्याला. समजून साध नका घालू हो वाद. समजून साध घालू नका वाद. तुम्ही पडाल शाहीर कोड्याला. तुम्ही पडाल शाहीर कोड्याला. कसं कळत नाही या येड्याला. कसं कळत नाही या येड्याला. वेद म्हणाया लावीन रेड्याला.
कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावीन रेड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद बोलाया लावीन रेड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद बोलाया लावीन रेड्याला आत्मज्ञानाचा करतोय बोध करू नका हो आमचा नाद करू नका हो आमचा नाद करू नका हो आमचा नाद जिवंत प्रायश्चित्ताची शिक्षा ज्ञानेश्वरांच्या निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णींना त्यांच्या पत्नीला है ना फार जास्त घुसून सांगण्याची गरज नाही रेडामुखी वेद वदवले तोच विषय गातोय आत्मज्ञानाचा करतोय बोध करू नका हो आमचा नाद करू नका हो आमचा नाद करू नका हो आमचा नाद तुम्हाही राहील कायम याद तेव्हा द्याल तुम्हीच दाद तेव्हा द्याल तुम्हीच हो दाद सांगतोय ठोक सारे हसतील लोक सांगतोय ठोक हसतील लोक निघून जावाल वाड्याला तुम्ही निघून जावाल वाड्याला कसं कळत नाही या येड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावतो या रेड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावतो या रेड्याला कसं कळत नाही हो येड्याला वेद बोलाया लावीन रेड्याला कसं कळत नाही हो येड्याला वेद बोलाया लावीन रेड्याला तुम्ही असाल मोठे संत पण मी चालवेन निर्जीव भिंत तुमच्या मनाला वाटेल खंत मीच ठरेन जगी कीर्तिवंत 18 वर्षी समाधी घेतली 16 वर्षी 18 वर्षी किती बरोबर ज्ञानेश्वरांनी समाधी किती वर्षाला घेतली सांगा बरं हा 21 बरोबर हा खदलवतो हा हात घालून मेलेल्याला काय मारायची माऊली मग तुम्ही असं काय बोललं माशी आता करतोय ना अजून चांगली मजा काय 2-4 शिव्या देऊ मग 2-4 शिव्या देऊ का मग हा मग तेच म्हणतो हा मग मी माझ्या पद्धतीने करतोय तुम्ही काय टेन्शन घेऊ चांगलं बघत जा आधी मध्ये मला बरं वाटतं काय करू खुश सांगा तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला सांगा मग काय पाहिजे रगी बरोबर मी काय म्हणतो माऊली झोंबीला मजा कधी येते माहितीये काय रेडा झुजणारा हवा ना टाप टेकून पळणारा रेडा असेल तर मग काय मजा येते झोंबीला सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे रेडा झुजणारा पाहिजे टांग टुमट शिंगांचा आवाज आला पाहिजे तर मग मजा आहे का नाही आता हे पहिली नांगी टाकतात मग काय बोलायचं आपण आपलं लोक येड्यात करतील मला म्हणतील बुवा आता काय बोलत नाही तरी तुम्ही आपलं उगाच काहीतरी बोलत बसलं असं नको आहे मग तसा रेडा मला झुजणारा ठेवा ना मग मी बघतो मग काय करायचं असं बक्षीस आहे आम्हाला पैसे घेतो शिवतेज यादव सांजवाल्यांसाठी हो बाय आलं दीपक जाऊन चिपक शिवतेज यादव यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे ते राहिलं तुमच्या नादात तो विषय राहिला तुमच्या मनाला वाटेल खंत ठरेन मीच जगी कीर्तिवंत ज्ञानेश्वर म्हणतात खाऊ नका भाव कमावलं नाव खाऊ नका भाव कमावलं नाव जाऊन विचारा पाड्याला कसं कळत नाही या येड्याला
कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावतो या रेड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावतो या रेड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावतो रेड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावतो रेड्याला कसं कळत नाही या येड्याला वेद म्हणाया लावतो रेड्याला दिसतोय भितरा ओली म्हणून म्हणता दिसतोय भितरा भुकतोय कुत्रा रेडा ऐकला रेडा तुम्ही म्हैस गा म्हैस तुम्ही म्हैस गायची म्हैस ही तुमची पावणाई तुम्ही नाही गायची पावणाई गायण्याचा अधिकार माझा शक्तिवाल्याचा आहे मी शक्तिवाला आहे आदिमाईची बाजू माझी आहे पावणाई तुम्ही नाही गायची मी सक्षम आहे गायला टेन्शन नाही घ्यायचं हा मी नसेल गायत कमजोर पडत असेल तर तुम्ही गायची हा उगाच काहीतरी शकणार नाही तुमची आदि शंकराची बाजू आहे तुम्ही शंकर गायचे तुम्ही पावणाई गायचा अधिकार माझा आहे का मी काय म्हणतो रेडा गायलाय तुम्ही म्हस गा मी कुत्रा गातोय तुम्ही कुत्री गा ऐका दिसतोय भितरा वरती गातोस का दिसतोय भितरा भुकतोय कुत्रा उगाच सोडून ताल दिसतोय भितरा अहो भुकतोय कुत्रा उगाच सोडून ताल हा उगाच सोडून ताल आज करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल आज करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल याला मारीन बाण याला मारीन बाण राहील कायमची जाण नाही शोधणार मुळी तो रान राहील कायमची जाण सांग त्याला आता मी शिकलोय स्वतः सांग त्याला आता मी शिकलोय स्वतः नाही बापाचा तुझ्या हमाल नाही बापाचा तुझ्या हमाल आज करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल आज करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल समजून साधा नको लागू सनादा भले असशील मोठा दादा नको लागू सनादा नको लागू सनादा भले असशील मोठा दादा नको लागू सनादा तुला मी हटवीन गुरुकडं पाठवीन तुला मी हटवीन गुरुकडं पाठवीन करून लाले लाल तुला करून लाले लाल
आज करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल आज करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल दिसतोय पुत्रा दिसतोय भित्रा भुकतोय पुत्रा उगाच सोडून ताल दिसतोय भित्रा भुकतोय पुत्रा उगाच सोडून ताल बघ करीन याचे हाल टाकतो फोडून दोन्ही गाल करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल एकलव्याची कथा आहे एकलव्याची कथा द्रोणाचार्यांनी नाकारलं त्याला म्हटले तू भिल्ल आहेस तुला मी काय दीक्षा देणार नाही आणि मग त्यानं पुतळा बनवला आणि मग फार अर्जुनापेक्षा फार मोठा धनुर्धारी होता तो तेवढा टाइम नाही काय टेन्शन घेऊ नका जेवढं आहे तेवढी सेवा देणार काय काळजी करू नका ऐका ऐकायची तयारी ठेवा याचनाही करण्यासाठी हो याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी सुखी ठेव साऱ्यांना तू आई पावनाई सुखी ठेव साऱ्यांना तू आई पावनाई आई पावनाई सगळे देव साऱ्यांना तू आई पावनाई याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी सुखी ठेव साऱ्यांना तू सगळे देव साऱ्यांना तू आई पावनाई सगळे देव साऱ्यांना तू आई पावनाई सगळे देव साऱ्यांना तू आई पावनाई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई किती शोभून दिसतय आई पाठ राखीन गावाची आहे नाव तुझं पावनाई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई किती शोभून दिसतय आई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई पाठ राखीन गावाची आहे नाव तुझं पावनाई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई परवा अजून झाले 3 वाजले मी बोलल्याप्रमाणे 2:45 झाले ऐकत ऐका त्यांना परवा विषय दिला गौरवदादा पण असतील सुरुवे हा देतो थांबा विषय दिला त्यांना थोडंसं लागलं असेल शायरांना प्रोफेशन आहे त्यांचं शिक्षक आहे शिक्षकी पेशा आहे हा ते लागू द्या मी नाही त्याला घाबरत नाही मी परवा सुंदर विषय त्यानं दिला लगाईन कालीचार सुज्ञानाचा निर्मळ सर और भडकला तर भडकायला हुडकला तर हुडकायला यालाच मी धडकवणार अहो या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार 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 भडकला तर भडकाया लावीन हुडकला तर हुडकाया लावीन यालाच मी धडकवणार या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार या नादान
हा परवा विषय त्यांना मी दिला. पिंजरा पिक्चरची कथा आहे. पिंजरा पिक्चर सर्वांनी पाहिला असेल, जुन्या पिढीने निश्चितपणे पाहिलेला आहे. त्याला मी फिरवलाय कसा शाहीर, तुम्हाला राग आला त्या दिवशी. बघा सचिन मोहने कसे नवीन विषय युट्यूबला भारी आहे ती. म्हटले बुवा तुम्ही काय, तुम्ही सगळं मास्तरच म्हणताव, मला शिक्षकच म्हणताव आणि ह्याच्यावरच बोलताव त्याच्यावरच बोलताव. म्हटलं आज फिरवलाय कसा विषय बघा, मास्तरचीच बाजू मांडण्याच कशी येते ऐका. सत्तेसाठी मास्तर मास्तर हा साधा भोळा हो संत म्हणती आला. तत्वज्ञानी होता तो. गावात तमाशा नाही झाला पाहिजे म्हणे, पोरा बिघडतील. आणि मग स्वतःच त्याच तमाशामध्ये तुंतुना घेऊन उभं राहायची वेळ आली त्या मास्तरवर. पिंजरा पिक्चरची कथा आहे, तीच मी गायली होती. बुवाना लागला विषय. असू दे ऐका, मी फिरवलाय कसा तो बघा. मास्तर हा साधा भोळा अहो गावात संत म्हणती आला. जिवंतपणीच बिचारा आपल्या तत्वासाठी किंवा जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. ओ मास्तर हा साधा भोळा संत म्हणती आला. मास्तर हा साधा भोळा संत म्हणती आला. जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला. हा जिवंतपणी स्वतःच. पिंजरा पिक्चर पाहिला ना दादा तुम्ही? पाहिलाय ना? मास्तर जिवंत असताना सुद्धा त्याचा पुतळा बसवलेला त्याने स्वतः पाहिलेला आहे ना. तो म्हणतो तो मास्तर केव्हाच मेलाय, हा मास्तर वेगळा आहे म्हणे शेवटच्या पिक्चरचा. म्हणून बरं त्याला हे नाही आवडलं, मग मी त्याला शास्त्रातला एक पुराणातला एक विषय चांगला दिलाय बघा. ऐका कसा आहे तो. एकलव्याची कथा आहे. जो कुत्र्याचा विषय फाडीन दोन्ही घालायत ना, तोच विषय कसा फिरवला जाय का. ठेवू नका शिक्षक असला, दुजणारा ठेवा ना, पल्लारा रेडा काय ठेवता. आणि मला म्हणता बुवा कसा घातला. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थासाठी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थासाठी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थासाठी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. शिकण्यासाठी ज्याने केली. तू भिल्ल जातीचा आहेस एकलव्या, तुला मी दीक्षा देऊ शकत नाही. द्रोणाचार्य म्हणाले शिकण्यासाठी ज्याने केली मनाई हो सकत. त्याच एकलव्याच याने घेतलं या रक्त. अंगठा कापून दे म्हटला, कारण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी कोणाला बनून द्यायचं नव्हतं. कर्ण सुद्धा होता तर त्यात एवढं डिटेल मध्ये घुसत नाही, वेळ भरपूर झाला. रात्र थोडी सोंगे फार रातभर केला आणि आत नाही गेला असं व्हायचं. म्हणजे रातभर कार्यक्रम केला पण डोक्यात नाही कुणाच्या गेला. शिक्षणासाठी याने केली मनाई हो सकत. त्याच एक लव्याच याने घेतलं या रक्त. शूद्र म्हणून त्याला केले होते मुक्त. तोच याचा झाला शेवटी निष्ठावंत भक्त. धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता एकलव्य. म्हणून म्हटलं धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी
शक्तितुरा आहे, हा शक्तितुरा आहे. लोकांना असं नको वाटायला हे काहीतरी ठरवून आले, त्याप्रमाणे मला बोलायला पाहिजे. निश्चितपणे प्रपंच आहे, परमार्थ आहे. परमार्थ मुरुदे अजून लय लांब आहे परमार्थ, पण निदान प्रपंच आहे. वायशी दोन चार पैशाची नोकरी आहे, ती पण टिकवायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आणि तुम्हालाही शक्तितुरा आहे, त्यामुळे तुम्हाला बोलायला पाहिजे. बोललेल्याचा राग नसावा आणि आला तर गेलं उड. ह्या बोलण्याचा राग कशाला पाहिजे. तुमच्यासारखा खरोखर सुंदर गायक नाही, तुमच्यासारखा कवी सुद्धा नाही. माझ्या गवळ्यांची जी तुम्ही उत्तर दिलेलं आहे खूप सुंदर, नितड्या छातीचा आणि आहे फार मोठ्या ख्यातीचा. मला बरं वाटलं उत्तर, खरोखर मी अप्रिशिएट मान्य करतो. तुम्ही छान दिलं, तुम्ही चांगले शायर आहात आणि चांगलं देताय समाजाला, चांगलं देत जा एवढंच तुम्हाला सांगतोय. आणि मला लवकर रजानंतर मी विनंती करेन माझ्या पाहुण्याच्या ग्रामस्थांना, माझ्या निवळीच्या ग्रामस्थांना, मला माझी 5ची गाडी आहे, निश्चितपणे मला चिपळूणला गाडी मिळेल. सकाळी 10 वाजता मला पोहोचणं गरजेचं आहे. मी साहेबांना सांगून आलोय, मी सुट्ट्या मारणार नाही. 2 महिने पहिलेच कसं केलं ते मला माहिती आहे, त्यामुळं आता जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. कार्यक्रम सांगता करूया. ये वरती ते खालना लावतात, मी वरना लावतोय बघा. नाही शिष्य आहेत बुवा, तुमच्या इतके सुरेल नाही, पण ऐका माळकरी बुवा हा गवई ऐका. पंढरीच्या विठ्ठलाच नाम, राम कृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाच नाम, राम कृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाच नाम, राम कृष्ण हरी जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाच नाम, राम कृष्ण हरी जय जय राम. दीन दुबळ्यांचा कैवारी, भक्त जनांचा संकट निवारी. पंढरीच्या विठ्ठलाच नाम, राम कृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाच नाम, राम कृष्ण हरी जय जय राम. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या गोपडी समाजा, या गोपडी समाजा. किती आनंदी आनंद,
सत्वरी पुंडलिका परी यावे सत्वरी सावळ्या हरी या माझ्या घरी 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 सदा सर्वदा योग तुझा म्हणावा तुझे कारणी देह माझा म्हणावा सदा सर्वदा योग तुझा म्हणावा तुझे कारणी देह माझा म्हणावा उपेक्षु नको गुणवंतानंदा उपेक्षु नको गुणवंतानंदा रघुनायका मागणेची आता सदा सर्वदा योग तुझा म्हणावा तुझे कारणी देह माझा म्हणावा सदा सर्वदा योग तुझा म्हणावा तुझे कारणी देह माझा म्हणावा सदा सर्वदा योग तुझा